शेतकरी मित्र हो नमस्कार. ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून आलेला हवामानावर आधारित कृषी सल्ला. मंडळी, नव्याने लागवड केलेल्या आंबा आणि काजू कलमांना तसंच सुपारी आणि नारळाच्या रोपांना उष्णतेचा ताण टाळण्यासाठी आणि तीव्र सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी शेडनेट किंवा नारळाच्या झावळ्यांद्वारे सावलीची व्यवस्था करावी. उष्णता वाढीमुळे काही कारणाने जंगलामध्ये वणवा लागण्याची शक्यता असते. काही वेळा या वणव्यामध्ये आंबा किंवा काजू बागा होरपळून जाण्याचीही शक्यता असते. वणवा लागण्यापासून बागांचं संरक्षण करण्याकरता बागांमध्ये ठराविक अंतराने वणवा निरोधक पट्टे काढावेत. काढणीसाठी तयार झालेल्या हापूस आंब्याची काढणी नूतन झेल्याच्या सहाय्याने काळजीपूर्वक करावी. काढणीची कामं सकाळी 10 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी 4 नंतर करावीत, ज्यामुळे फळांचं तापमान नियंत्रित राहून साक्याचं प्रमाण कमी राहायला मदत होईल. मूग पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्यास पिकाच्या गरजेनुसार वेळेवर पाणी द्यावं, जेणेकरून पाण्याचा ताण बसणार नाही. शेंगा पक्व झाल्यानंतर म्हणजेच पेरणीनंतर साधारणतः 60 ते 70 दिवसांनी या पिकाच्या शेंगांची तोडणी करावी. शेंगांचा हिरवा रंग बदलून तो पिवळसर तपकिरी होऊ लागतो. त्यावेळी शेंगा तोडणीसाठी तयार होतात. शेंगांची तोडणी शक्यतो सकाळी करावी, म्हणजे शेंगा तडकत नाहीत. त्यानंतर शेंगा उन्हामध्ये 2 ते 3 दिवस सुकवल्यानंतर काठीच्या सहाय्याने दाणे वेगळे करावेत आणि स्वच्छ करावेत. आंबा बागांमध्ये फळगळ झाली असेल तर पडलेली आणि नुकसानग्रस्त फळं गोळा करून योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी, ज्यामुळे किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. काही भागांमध्ये आंबा काढणीसाठी तयार झालेला आहे. काढायला तयार झालेल्या फळांचा गर्द हिरवा रंग जाऊन फिकट पिवळसर हिरवा होतो. देठाजवळ खड्डा पडतो आणि दोन्ही खांदे उंचावतात आणि झाडावरून एखाद दुसरं पिकलेलं फळ गळून पडतं. हापूस आंबा फळातील साका कमी करण्यासाठी नूतन झेल्याच्या सहाय्याने 14 आणे पक्वतेची फळं अलगद देठासह काढावीत आणि सावलीत ठेवावीत. काढणी सकाळी 10 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी 4 नंतर करावी. काढलेल्या फळांचं तापमान वाढलं तर साका आढळतो. त्यामुळे फळं उन्हात ठेवू नयेत. तसंच वाहतूक करताना फळं झाकून न्यावीत. हापूस आंब्यामध्ये काढणी पश्चात फळकूज रोगाचं प्रभावी नियंत्रण करण्यासाठी काढलेली फळं 50°C उष्ण जलात तयार केलेल्या 5% पोटॅशियम मेटाबायसल्फाइड द्रावणात 10 मिनिटं बुडवून काढावीत. त्यानंतर फळं पिकण्यासाठी ठेवावीत. आंबा फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किडलेली फळं गळून पडतात. अशा परिस्थितीत बागेतील गळलेली फळं वेळीच गोळा करून नष्ट करावीत. तसंच आंबा फळाचं फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी विद्यापीठानं शिफारस केलेले फळमाशी रक्षक सापळे प्रति एकर 2 या प्रमाणात बागेत झाडांच्या फांद्यांवर लावावेत. मंडळी, हा सल्ला डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार तयार करून प्रसारित करण्यात आलाय. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विद्यापीठाचं केंद्र, कृषी विज्ञान केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाचे कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.